अभिवाचन. श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 31वी. लाडघरचे तामसतीर्थ. भाग 1. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. लाडघरचे तामसतीर्थ. भाग 1. राजाला आज परत जावायचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावायला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. आपल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या साध्या असतात, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टी रूपाने तू धर्म सांगत आहेस. धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास ओतता येईल हे तू दाखवत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीण भावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम, या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले. त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास, त्यावेळेस मला गहिवरून आले होते. श्याम, आता केव्हा असे ऐकाव्यास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला सारे माझे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून जाते, सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरून काढतो. राजा, मजजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरंच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपणा दिलात तरी मजजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले आहे. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही. राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ आली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्याने हातात घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गाई चरून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवित होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कुठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळवून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती.
श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून एक मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर हे तामसतीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामसतीर्थ असे म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावायचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती, 2 धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जावयाचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालघरच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालघरच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावायचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली, मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सगळे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरवायचे आम्ही ठरविले होते. सकाळी 7-8 वाजता पोहोचू असं वाटत होतं. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी व माझी आई दोघेजणच होतो. मी व माझी आई आणि मी दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय 14-15 वर्षांचे होते तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी खूप मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या केसावरून, माझ्या केसांवरून, डोक्यांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती. किती रे भरभरीत शेंडी, श्याम, तेलबिल नाही वाटते लावीत, आईने विचारले. परंतु माझं तिकडं लक्षच नव्हतं. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी, होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ मी मनात मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचावायचे व पाडावायचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई मला म्हणाली, श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली. आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे मला काही नको. आई मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असेच मला वाटते. थोपट, ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती. परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती.
तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ झाली, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधीकधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला पूर्वी अनुभव आला होता. यावेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहावायच मी उठून बसलो. आईने विचारले, काय रे उठलासा? कंटाळलास? वाटलं तर निजो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटलं, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावित आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तिथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैलरहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कू कू आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळी, पोफळीचे, नारळींचे आगर. मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. वा. आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुलभाताईंचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुलभाताईला मी पूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहताच चकित झाली. वहिनी, ये, किती ग वर्षाने आपण भेटत आहोत. अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण? तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा. हो, हा. तुला नाही का आठवत? बराच किरे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते. सुभाताईने विचारले. हो, मी 4थी इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखे होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आत्ताच स्नाने करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खावणे झाल्यानंतर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढे आल्यासारखे 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले. आमचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी आम्ही दोघे भेटलो. हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस तीर्थावर जावायचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हाला दाखविले. समुद्राच्या लाटा तिथे उसळत होत्या. तेथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे?
असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय. आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून हे पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोडे जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जातात निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदी कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला फक्त काडवातीने निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकवायला. भाग 1 समाप्त.